आजकाल स्किल तर सगळ्यांकडेच आहे, पण जर चुकीची स्किल जर तुम्ही निवडली तर स्ट्रगल खूप जास्त करावं लागते. रिझल्ट तेव्हाच येतोय जेव्हा तुमच्याकडे राईट स्किल असेल, राईट प्लॅटफॉर्म असेल आणि राईट मेंटरशिप असेल तर. मी स्वतः एकेकाळी खूप कन्फ्यूज होतो, YouTube एडिटिंग शिकू का कॉपी रायटिंग का कोडिंग. पण जेव्हा क्लॅरिटी आली मला काय आवडतं आणि मार्केटमध्ये काय डिमांडिंग मध्ये आहे, तेव्हा मी सगळं काही बदलून टाकलं. तुमच्यासाठी बेस्ट सोल्युशन काय असेल हे 3 स्टेप फॉलो करा. नंबर 1 म्हणजे तुमचा स्वतःचा इंटरेस्ट चेक करा. असं कोणतं काम आहे ज्यात तुम्ही पूर्णपणे रमून जाता, अशी स्किल ज्यामध्ये तुम्ही बोर न होता टाइम किती पण देऊ शकता. नंबर 2 मार्केट चेक करा. आजच्या मार्केटमध्ये कोणता स्किल डिमांड मध्ये आहे ते चेक करा, जसं की कंटेंट क्रिएशन, मार्केटिंग आणि डिझायनिंग एक्सेट्रा. नंबर 3 मेंटरशिप घ्या. एकटेच सर्व काही शिकल्यानंतर ऑफकोर्स तुमची नक्कीच ग्रोथ होऊ शकते, पण कोणीतरी तुम्हाला गाईड करणारा मेंटॉर जर असला तर तुम्ही फास्ट ट्रॅक करून खूप चांगला रिझल्ट जनरेट करू शकता. मी स्वतः कंटेंट क्रिएशन, ॲफिलिएट मार्केटिंग या स्किलच्या मदतीनं फ्रीलान्सिंग सुरू केलं. माझी एक सॉलिड प्रोफाईल तयार केली आणि इंस्टाग्रामला माझं पोर्टफोलिओ बनवलं. कमेंट करा स्किल जर तुम्हालाही तुमच्यासाठी योग्य स्किल निवडायची असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा जो खूप कन्फ्यूज मध्ये आहे. असेच रील्स, टिप्स आणि ट्रिक्स साठी मला फॉलो करा, कारण नेक्स्ट रील मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीलान्सिंग मध्ये फर्स्ट क्लायंट कसा निवडायचा.